हॅलो हाय नमस्कार. मी पूनम. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर हा व्हिडिओ खरं तर गेल्या वर्षीचे आहेत. आमच्याकडे फेस्टिवल जे हिवाळी फेस्टिवल चालू असतात ना, कुठले कुठले महोत्सव वगैरे, तर हा तिथला व्हिडिओ. पण ह्या फेस्टिवलमधली मला एक गोष्ट काय आवडली माहिती आहे का, तुम्हाला सांगते. इतकी छान एक गोष्ट होती ना तिथं. बघा, पाळणं बिळणं लागलेलं होतं पूर्ण. सगळं म्हणजे सगळं साहित्य वगैरे येतच, आता तुम्हाला तर माहितीच आहे, काही एवढं जास्त सांगायची गरज नाही. तर भरपूर पाळणंही लागलं होतं. पण आम्हाला त्या दिवशी जायला उशीर झाला होता आणि तरी पण नेलं ह्याला. ते जम्पिंगमध्ये खेळू दिलं त्याला जरा वेळ. आणि एक मजेशीर गोष्ट दिसली तर तुम्ही पण बघा आता. तर आता हे बघा, त्यांनी ना किती छान म्हणजे डोकं लावलंय. तर ते बोलतात ना, एखाद्या माणसाला जर बिझनेस करायचा असेल किंवा एखाद्या माणसाला जर पैसेच कमवायचे असतील ना, तर तो कोणती आणि काहीही ट्रिक वापरतो आणि तो पैसे कमवतो. म्हणजे एक छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करून त्याचे कधी ते मोठे होतात ना, कधी मोठे होतात ते कळत नाही. आता तुम्ही बघा, इथं फक्त तलावासारखं केलंय, ते पण काय कांबळा वापरलाय, म्हणजे प्लास्टिकचा कागद वापरलाय आणि त्यात पाणी भरून ठेवलेलं आहे. आणि ह्या गाड्या काय म्हणजे लईत तर त्याचा खर्च आपण लईत धरून चालू 10,000 रुपये त्याचा खर्च झाला असेल. तर 10,000च्या खर्चामध्ये तो एका मुलाचं 60 का 70 रुपये घेत होता आतमध्ये सोडायचे. तर तुम्ही बघा, आता हे सगळ्यांनाच आवडते की स्वतःच्या हाताने बोट चालवायची पाण्यात वगैरे. आणि लहान पोरांनी हट्ट केला म्हणलं की आईबाप कधीच नाही म्हणतच नाहीत. तर तुम्ही बघा ना, हा पण किती वेळ खेळला वगैरे. तर 60 ते 70 रुपये एका मुलाचे जरी म्हणलं तरी पण त्यांनी थोड्याच दिवसात किती कमवलं असं. आणि त्यांची ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट पण धरा ना, की बाबा एकदाच तो कागद आणि ह्या काही गाड्या वगैरे त्यांना घ्यायच्या आणि जिथं कार्यक्रम म्हणजे जिथं महोत्सव असेल किंवा जिथं फेस्टिवल असेल तिथं हा सेटअप लावायचा. तर किती भारी आहे ना, म्हणजे पैसाच कमवायचा म्हणलं तर किती भारी डोकं लावलंय. चला आता थोडेसे पाळणे वगैरे चालू होतं आणि बाकीचे पाळणे बंद व्हायला लागले होते, कारण लई लेट झालं आम्हाला जायला. तर म्हणून मग ह्या अशा गाड्या पण चालू होत्या. तर पलीकडे बघा तुम्ही, बघा पाळणा बंद झालाय. तर त्या गाड्यांमध्ये पण तो पण बंद करायला लागलेला. पण ठीक आहे म्हणलं, 1-2 फेरी मारा रे म्हणलं, हा रडत होता ना त्यामुळं. तर बघा, ते थोड्या वेळेस बसला तो आणि झालं लगेच त्यांनी बंद करायला घेतलं होतं. त्यामुळं त्याला लगेच खाली उतरवून घेतलं, कारण लय म्हणजे लय वेळ झालता ना. अचानकच गेलो आमचं काय असं जायचं ठरलं नव्हतं, म्हणून अचानक गेलो. तर तुम्हाला सांगते, डोकं म्हणजे कुठं डोकं वापरायचं आणि कसं पैसे कमवायचे ना, तर ते हे बघा. आणि चला, वेळ झाला होता, हे पाळणे वगैरे बंद झाले. हे खायच्या इकडं आम्ही काही घेतलं नाही, कारण आम्ही सहसा जास्त काही बाहेरचं खात नाही त्यामुळं. आणि बऱ्याच वस्तू अजून होते पण चालू, ते काय साहित्य लेडीजचं, नंतर काय साहित्य होतं. तर चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.